नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण झटपट होणाऱ्या साखर आंब्याची रेसिपी बघणार आहोत. रेसिपी अगदी सिंपल आहे. सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून त्यांची साले काढून किसून घ्यायची आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये थोडेसे तूप घालायचे आणि लवंग आणि दालचिनी घालून हा सर्व किस छान परतून घ्यायचा आहे. झाकण ठेवून 2 ते 3 छान वाफा काढून घ्यायच्या आहेत आणि कैरीचा किस शिजल्यावर त्याचा कलर चेंज होतो हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. कैरी शिजल्यानंतर त्यामध्ये समप्रमाणात साखर घालायची आहे. समप्रमाणात साखर म्हणजे 1 वाटी जर कैरीचा किस असेल तर त्यासाठी तेवढीच म्हणजेच 1 वाटी साखर घालायची आहे. यामध्ये जर तुम्ही गूळ घातलात तर साखर आंब्याऐवजी गुळांबा तयार होतो. प्रोसेस आणि रेसिपी सेमच आहे, फक्त साखरेऐवजी गूळ वापरायचा आहे. जसजशी साखर विरघळत जाते तसतसा साखर आंबा पातळ होऊ लागतो. यानंतर आपल्याला साखर आंब्याला त्याची जॅमसारखी कन्सिस्टन्सी येईपर्यंत म्हणजेच घट्ट होईपर्यंत शिजवायचे आहे. शिजवतानाच यामध्ये केशराच्या काड्या घालायच्या आहेत. केशरामुळं साखर आंब्याचा रंग अतिशय सुरेख येतो आणि त्याचा स्वादही वाढतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी आली की साखर आंबा आपला तयार झाला. साखर आंबा तयार झाला की नाही हे चेक करण्यासाठी एखाद्या ताटलीमध्ये थोडासा साखर आंबा घ्यायचा आहे आणि ताटली हलवल्यानंतर देखील साखर आंबा हलत नसेल तर आपल्याला हवी तशी अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली असे समजावे आणि गॅस बंद करावा. साखर आंबा 3 ते 4 तास थंड करून घ्यावा आणि मग नंतरच काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावा. हा साखर आंबा फ्रीज